आदिशक्ती देवी ललिता ही 10 महाविद्यांपैकी एक आहे. उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे. यावर्षी ललिता व्रत 26 सप्टेंबर 2025 रोजी आहे. या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतात. जीवन नेहमीच आनंदाने समृद्धीने भरते. पौराणिक कथानुसार जगाची ललिता माता आदिशक्ती त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आपोआप सर्व दुःखांचे निवारण करते. पारंपरिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षाच्या पंचमी या तिथीला साजरा केला जातो. नमस्कार, मी रमेश. नेहमीप्रमाणेच आपल्या मनापासून स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन समाजाला उपयोगी पडतील अशाच प्रकारचे व्हिडिओ तयार करत असतो. त्यापैकीच हा एक आजचा व्हिडिओ आहे. उपांग ललिता व्रत म्हणजे ललिता पंचमी दिनांक 26 सप्टेंबर 2025 शुक्रवारी आहे. पंचमीची तिथी ही 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:33 सुरू होणार आहे आणि पंचमी तिथी ही 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:03 संपणार आहे. देवी ललिता ही शक्ती किंवा देवी दुर्गेचा अवतार आहे. 9 दिवसांच्या नवरात्र उत्सवाच्या 5व्या दिवशी साजरी केली जाणारी ललिता पंचमी. ललिता पंचमीला देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने आनंद, बुद्धी आणि धनप्राप्ती होते. सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घर किंवा मंदिर असेल तर त्या ठिकाणी देवीचा मंडप असेल, जी जागा असेल ती सजवायची आहे. देवीची मूर्ती किंवा प्रतिमा घटासमोर लाल वस्त्र पसरवायचे. तांदूळ, फुले, दुर्वा, कुंकू, हळद अर्पण करायची आहे. देवीला लाल फुले, लाल चुनरी, सुगंधी द्रव्य अर्पण करावी. देवीला षोडशोपचारे पूजा करायची आहे. नवरात्रातील पंचमीला काही स्त्रिया उपवास करतात आणि फळाहार घेतात. देवीसमोर ललिता स्तोत्र किंवा ललिता सहस्रनाम पठण केले जाते. ललिता देवीची आरती करून प्रसाद वितरित करावा. या दिवशी गरबा, भजन, स्तोत्र पठण यांचे आयोजन अनेक ठिकाणी केले जाते. उपांग ललिता व्रत सर्व सुख प्रदान करते. देवीची पूजा केल्याने भक्ताला शक्ती मिळते. पौराणिक श्रद्धेनुसार देवी ललिता या दिवशी एका राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार घेते. भाविक षोडशोपचारे पद्धतीने देवी ललिता यांची पूजा करतात. शास्त्रानुसार देवी ललिता सोबत स्कंद माता आणि भगवान शिव यांचीही पूजा केली जाते. शक्तिरूप देवी ललिता यांना समर्पित उपांग ललिता पंचमी नवरात्राच्या 5व्या दिवशी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला साजरी केली जाते. या शुभ दिवशी भाविक उपवास करतात आणि या दिवसाला उपांग ललिता व्रत म्हणतात. देवी ललिता यांचे ध्यानस्थ स्वरूप खूप तेजस्वी आहे. आईची पूजा भक्ती आणि खऱ्या मनाने करावी. कालिका पुराणानुसार देवीला 2 हात आहेत. तिचा रंग गोरा आहे आणि ती लाल कमळावर विराजमान आहे. ललिता देवीची पूजा केल्याने समृद्धी येते. देवी दुर्गेची रूप असलेली ललिता देवी पंचमहाभूतांशी किंवा 5 घटकांशी जोडलेली आहे. देवी ललिता यांना देवी चंडी म्हणूनही पूज्य मानले जाते. उपांग ललिता व्रत पाळणाऱ्यांच्या जीवनात आनंद येतो आणि त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. देवी ललिता तिच्या भक्तांना भाग्य आणि आनंद देते. एक पौराणिक कथा आहे. जेव्हा दक्षाची मुलगी सती तिच्या वडिलांच्या अपमानामुळे दुःखी होऊन तिचे जीवन अर्पण करते, तेव्हा भगवान शिव दुःखाने तिचे नश्वर शरीर आपल्या खांद्यावर घेऊन सर्व दिशांना फिरू लागतात. ही दुर्घटना पाहून भगवान विष्णू आपल्या चक्राने सतीचे शरीर वेगळे करतात. त्यानंतर जेव्हा भगवान शिव तिला आलिंगन देतात तेव्हा तिला ललिता म्हणून ओळखले जाते. तेव्हा देवी ललिता प्रकट होते. या परिस्थितीमुळे विचलित होऊन ऋषीमुनी देखील घाबरतात आणि संपूर्ण पृथ्वी
हळूहळू बुडू लागते. त्यानंतर सर्व ऋषी ललिता देवीची पूजा करू लागतात. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते. विश्वाला नवीन जीवन मिळते. उपांग ललिता या व्रताची कहाणी वाचायची असते. त्या कहाणीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे. आपण त्या लिंकवर क्लिक करून ती कहाणी वाचू शकता. उपांग ललिता व्रताविषयीची ही संपूर्ण माहिती आहे. पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन, परंतु खूप सुंदरसा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.